काळजी घे स्वतःची. रडत बसायचं नाही, एकटं एकटं राहायचं नाही. घरातल्या सगळ्यांची सुद्धा काळजी घे, जी तू घेशीलच. हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अरे ऐश्वर्या, मी नसताना तू घर उत्तम सांभाळतेस, यावेळेस सुद्धा तसंच कर. डोंट वरी मॉम, तुम्ही निवांत मुंबईला जा, सगळं काम उरकून या. घर आणि ऑफिसकडे मी लक्ष देईन. थँक्यू. तावणी तू पण चालली सोबत फिरायला? हॅपी जर्नी. मी हे घर सोडून चालले. तर हा काय मूर्खपणा आहे? घर सोडून चालली म्हणजे? हा मूर्खपणा नाहीये सोहम, ह्याला सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात. आणि अजून तरी माझा स्वाभिमान जिवंत आहे. तारा, पण झालंय काय? काय झालंय? ह्या घरात आल्यापासून मी रोज बघतेय, दरवेळेला प्रत्येक गोष्टीत या घरात फक्त सारंग आणि सावलीलाच महत्व दिलं जाते. आत्ताच उदाहरण घ्या ना, मंगळागौरीच्या कार्यक्रमात सुद्धा प्रत्येक बाईच्या तोंडी देखील फक्त सारंगची बायको, सारंगची बायको हेच ऐकू येत होतं. आणि आता काय ऐकते की कुलदैवताच्या दर्शनाला जायला फक्त सारंग आणि सावलीला सांगितलंय. का? आमचं पण नवीन लग्न झालंय, मी पण या घराची नवीन सून आहे, मग माझा विचार का नाही केला? अरे अगं तसं नाहीये, तुला त्यांचा ऍक्च्युअल प्लॅन माहित नाहीये त्यामुळे माहितीये तिथे कॉन्फरन्स येते. पण आता तूच सांग ना मला, की कुलदेवतेच्या दर्शनाला जायला जर सारंग आणि सावलीचा विचार केला जातोय, तर मग आपला का नाही विचार केला जातोय? आहे तुझ्याकडे उत्तर? नाही ना? कसं आहे ना सोहम, इथे प्रत्येक गोष्टीत फक्त सारंगला पुढे केलं जातं. आणि जिथे सारंग आहे तिथे सावली आलीस. मला कळलंय या घरात माझी काहीच व्हॅल्यू नाही. आणि माझी सोड रे, या घरात तुझी काही व्हॅल्यू आहे की नाही? का आयुष्यभर फक्त सारंग सावली हेच करत बसणार आहेस? तारा, कमॉन, मान्य आहे मला हा इशू आहे, पण घर सोडून जाणं ऑप्शन नाहीये ना. मग दुसरा काय ऑप्शन आहे वहिनी? मला तरी असं वाटतं की जिथे आपली किंमत नसते ना, तिथे माणसाने थांबू नये. सो ही मी निघाले. रिस्क घ्यायला आवडतं मला, म्हणून तर माझं काम झालं ना. आणि मी कोणाला घाबरत नाही. ते दिसलं मॅडम, पण थोडीशी काळजी घे. नाही, खूप दिवसांनी मला या घरात माझी हक्काची मैत्रीण भेटली आहे, अगदी माझ्या विचारांची, माझा ऐकणारी, मला सल्ले देणारी. मला माझी हक्काची मैत्रीण गमवायची नाही. डोंट वरी, मी कुठेही जात नाहीये. नाही, तू कुठेही जाणार नाहीस, पण अडकून पडलीस तर मग तू स्वतःला काय मलाही वेळ देऊ शकणार नाहीस. नाही कळलं, मी कशात अडकणार आहे? संसारात, मुलाबाळात. मग काय करशील? पण त्यावर एक सोल्युशन आहे तारा माझ्याकडे. काय? म्हणजे पुढच्या 7 दिवसांचं प्लॅनिंग जर का तू व्यवस्थित केलंस तर तुझं पुढचं आयुष्य एकदम व्यवस्थित जाईल. तुम्ही मला जरा एक्सप्लेन कराल का? करते ना एक्सप्लेन. थोडंसं ऑड आहे मी सांगणं, पण सोहम सोबत जवळीक करत असताना जराशी काळजी घे. म्हणजे जर का तू आत्ताच प्रेग्नेंट झालीस आणि घरात बसलीस तर तुझं पाय पुसणं करतील डोरमॅट. तूच बघ ना, आत्ताच तुझी या घरात काही किंमत नाहीये. अगं तुझी काय, तुझ्या आईची नाहीये. तू पाहिलंस ना कसं वागवलं तुझ्या आईला ह्या लोकांनी. त्याशिवाय तुझं गाणं, तुझं मॉडेलिंग करिअर, फ्युचरमध्ये जाऊन तू प्लेबॅक सिंगिंग करशील. हे एवढं मोठं करिअर आहे तुझ्या समोर, ते सगळं हिसकावून घेतील तुझ्याकडून. आणि काय म्हणतील तर घराला वारस दे, आम्हाला आजी आजोबा कर. येतंय का लक्षात? त्यानंतर तू फक्त एका बाळाची आई असशील
आणि तेच तुझं अस्तित्व असेल. बाळाची आई. नो वेज, मला नाही व्हायचं प्रेग्नेंट. मी नसते होत प्रेग्नेंट वगैरे. माझ्यासाठी माझं करिअरच जास्त महत्वाचं आहे. या घरात बाळाला जन्म देऊन मला हाऊसवाईफ बनून नाही राहायचंय. आय एम प्राऊड ऑफ यू. एकदम करेक्ट ट्रॅकवर आहेस तू. सारंग तसा बिलकुल नाही आहे. सो त्याच्याबद्दल माझ्या मनात विष घालवायचा प्रयत्न तर करूच नकोस. आणि कशाला जायचंय फिरायला तुला? काय आहे आपल्यात काय होतं का? साधं जवळ येऊ देत नाहीस मला. फिरायला चालली तिथे जाऊन भांडणं करण्यापेक्षा इथे राहून कामावर फोकस केलं कधीही बरं नाही का? आणि अजून एक, ऐश्वर्या, हे जे काही काम तू करतेस ना विष घालवायचं, बंद करा. हा जाऊ. तू कुठे आहेस, कसं आहेस? आणि उद्याचं लक्ष आहे ना तुझ्या? हे बघ, उद्या रक्षाबंधन आहे, त्यामुळे मी तुझी वाट बघणार आहे, हे लक्षात ठेव. काही कारण नको येता मला. हो हो. काळजी घे. ठेवते मी. पांडुरंगा, उद्या रक्षाबंधन. बहीण बोलावतीये. बहिणीला ओवाळणी तर द्यायला लागणारच. पण माझा किस्सा फाटका. आशीर्वादा पलीकडे काय देणार बहिणीला? पण तिच्याकडे जायला तर पाहिजे. पण जाऊ कसा?